त्याने मला म्हटलं की तुझ्या मनातलं बोलून टाक. वेलकम टू एपिसोड 14 ऑफ आमची लव्ह स्टोरी. कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पार्थचं आणि त्याच्या घरच्यांचं त्या मुलीवरून काहीतरी वाजलं आणि त्याच्यावरून तो खूप जास्त अपसेट होता. आणि एकदम लव्ह गुरुसारखं ना मी त्याला समजावून सांगायला गेले आणि त्याला म्हटलं की तू काळजी नको करू, त्या मुलीसाठी ना तुझ्या घरचे तुला हो म्हणतील. म्हणजे माझा इथे कुठे थांगपत्ता नाही आहे आणि मी त्याला त्या मुलीसाठी समजावून सांगायला गेले. नंतर मला स्वतःचा खूप जास्त राग आला, पण म्हटलं की चलताय प्रेमासाठी एवढं आपण करू शकतो. पण मला असं नेहमी वाटायचं की माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजेत. नाहीतर एक दिवस ना तो मस्तपैकी लग्नाच्या मंडपात असेल आणि मी त्याच्या हळदीला आणि संगीतला डान्स करत असेल. मला हे सगळं होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून म्हटलं की त्याला सांगून टाकावं आणि त्याच्यासोबत ना त्याच्याच पद्धतीने खेळावं. मी त्याला एक दिवस सांगायचं ठरवलं आणि मी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हटलं की मला एक मुलगा आवडतो. आणि पार्थ बिंग पार्थ त्याने काहीच रिॲक्शन नाही दिली. म्हणजे ॲटलिस्ट त्या रिॲक्शनवरून तरी मला हे समजलं असतं की याच्या मनात काही आहे का, पण त्याने न्यूट्रल रिॲक्शन दिली. त्याने म्हटलं अरे वा मस्त. आणि त्या मुमेंटला माझं डोकं असलं सटकलं होतं ना, पण म्हटलं की जाऊ दे, आपलेच कर्म आहेत. त्यानंतर त्या मुलाबद्दल ना आमच्यामध्ये फ्रिक्वेंट बोलणं व्हायचं. एक दिवस अचानक पार्थला काय झालं काय माहिती, त्याने मला म्हटलं की तू उद्या ना त्या मुलाला तुझ्या मनातलं सांगून टाक. मी म्हटलं तू आजपर्यंत त्या मुलीशी बोलू नाही शकला की तुला ती आवडते म्हणून, तू माझ्या मागे कशाला लागलाय त्या मुलाला बोलण्यासाठी. आणि तसं पण उद्याचा दिवस काय आहे असा नेमका की मी उद्याच जाऊन त्याला हे सगळं सांगायला पाहिजे. असे खूप सारे प्रश्न मी त्याला विचारले आणि त्या मुलाने मला फक्त एकच उत्तर दिलं,